नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कोणी तर सांगा मला केसाला काय करायचं. केस एवढीच राहिलेत माझे, एवढे गळतात ना की काय सांगू तुम्हाला. चला मग उद्या पिलूच्या स्कूलमध्ये काय बनवून द्यायचं होतं त्याला. आज काय बनवायचं त्याला विचारूया. अरे खायचं सोडून दुसरं विचार. बरं ते संध्याकाळी बनवायचं. अजून काय बनवायचं? त्याला खायचे गुलाबजामुन, म्हणून तो एवढी नाटकं करतोय. आणि काहीच नाही चला बनवायचं. मग आता आपण काईट बनवायला घेऊया. बरं बाबा. इथं बघा मी येलो कलरचं कार्डशीट आणले आणि ते बरोबर आपल्याला चौकोनी कापून घ्यायचं आहे. बरोबर इकडून पण तेवढंच आणि तिकडून पण तेवढंच. माझ्याकडे मोठी पट्टी नव्हती म्हणून मी त्यामुळे टेप पट्टी घेतली, आपली मशीनला यूज करतो ती. आणि त्याच्यानं बरोबर मापं टाकून आखून ते कट करायचं होतं मला. मग ते आखून घेते मी. हे बघा आकायचं झालं का मी पूर्ण ते कट करून घेतलं आधी. तू काय करतोय? आणि ते त्याला पतंगाला लावायला काड्या नव्हत्या माझ्याकडे, त्यामुळे मी काय केलं, नवीन पतंग विकत आणला, तो फाडला आणि त्याच्या काड्या काढल्या. कारण की इथं गावाकडं असल्यावर गावाकडं काय लगेच काड्या भेटून जाते त्या, पण इथं नाहीत भेटत लवकर काड्या आणि आणायच्या कुठून. म्हणून म्हटलं जाऊ द्या, नवीन पतंगांना आपण त्याच्या काड्या काढूया. मग त्याच्या काड्या काढून मी त्या पतंगाला लावायला लागले. हृदयच्या स्कूलमध्ये प्रोजेक्ट असला का हृदयचा प्रोजेक्ट कमी, ते पेरेंट्सचा प्रोजेक्ट जास्त असतो. पण जाऊ द्या, घरी बसून तर काय तेवढंच आपल्याला. तुझा प्रोजेक्ट तयार करते. तुझा प्रोजेक्ट. ओके. तू तर काय करू लागेल ना. ते बसतो पप्पाची माती बघत पण म्हणतो ते दे. ते पण मी सरळ काठी तर लगेच जॉईंट झाली, पण ही जी सर्कलमधली काठी आहे ना ती लवकर जॉईंटच होत नव्हती माझ्याकडून. कारण की तो कागद होता प्लास्टिकचा, ते असं म्हणजे ताणून धरत होता, त्यामुळे ते प्लास्टिकला बसत होती. पण हे कार्डशीट होतं, ह्याला काठी बसत नव्हती अजिबात. आणि त्यात ग्लूनी त्या पट्टीने पण चिपकत नव्हतं. आता मी छोट्या साईडला 2-4 पट्ट्या काढते, 2 इकडं 2 तिकडं, ते स्टिक चिटकायला. पण ते त्यानंसुद्धा लवकर चिटकत नव्हतं स्टिक. मग मी तिथे एक्स्ट्रा ग्लू टाकून जरा एक बसली होती 10-15 मिनटं पकडून, की ते ग्लू त्याला चिटकावा म्हणून. ते बघा मग नेक्स्ट टाईमला ते चिटकलं. ग्लू लावून दे ना मला. एक ऐकायला दे. ओके. दे. बस थोडं टाक. चारी टाक. गदडू इथं 1 2. हे बघा मी दोन्हीकडे ते छोट्या पट्ट्या काढून चिपकवलंय, पण तरी ती काठी अशी खाली सरळ व्हायला बघत होती, लगेचच सरळ होत होती. मी एक्स्ट्रा ग्लू टाकून ते तिथं चिपकवली नंतर काठी ती. असे हृदयचे प्रोजेक्ट असले ना तर आम्हाला पण मजा येते. दिवसभर आपण त्यातच रमून जातो. हृदय पण आपल्यासोबत म्हणजे मदत करू लागतो. याच्या आधी मी पायनॅपल खूप छान बनवलं होतं. पायनॅपल त्याचा फोटो नाही आहे माझ्याकडे, नंतर आला का नक्की टाकेन. मग एक ऑरेंज डे होता, ऑरेंज डेसाठी ऑरेंज बनवून पाठवलं, म्हणजे ऑरेंज बनवायला सांगितलं होतं. मी ऑरेंजचा तर फोटो मी लावला आहे लास्टला,
पण ते पायनॅपलचं चुकून माझ्याकडून फोटो डिलीट झालेत. मग तरी पण बघू सापडला तर मी नंतर शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी ते पायनॅपलचा पण टाकेन. पायनॅपल बनवायला तर मला बरोबर 2 दिवस गेले ते, पण खूप छान झालं. मग इथं बघू शकता मी म्हणजे चौकोन कापून छोटंसं ते शेपटी बनवायला पतंगाची ते खालच्या साईडला लावले. आणि मी पेन्सिलनं त्याचे डोळे बनवत होते, पण काय मला ते बनत नव्हतं. म्हणून मी काय केलं, डोळ्याच्या आकाराचं एक कार्डशीट थोडं फाडलं आणि त्याने मी ते डोळे बनवले. आणि नंतर मी तिथं कलर करायला लागले वरच्या साईडून ब्लॅक डोळ्यांना. डोळे बनवून झालेत बघा. इथं मी तोंड खालच्या साईडला रेड कलरचं तोंड बनवत होते मी त्याचं. आणि आता डोळ्यांच्या खाली ते व्हाईट आहे ना, त्याच्या खाली अजून डोळे पांढरं ब्लॅक आहे ना, तिथं त्याच्या खाली व्हाईट लावायचं होतं मला आता, म्हणजे ते डोळे फिनिश होतील. इथं थोडंसं लाल म्हणजे कसं ब्लॅक आणि ते येलो होतं, मग तिथं थोडंसं रेड टिपके दिले, म्हणजे ते थोडं दिसायला छान दिसत होतं. मग तिथं व्हाईट करते. मग पूर्ण बॉर्डर ग्रीन केली मी नंतर. ते काही व्हिडिओ मला घेता आला नाही. मग पूर्ण बॉर्डर ग्रीन केली आणि तिथं स्लोगन लिहिले, थोडे 1-2 स्लोगन लिहिले. मग तो पतंग पूर्ण होतोय असा बघा. झाला बघा आपला पतंग रेडी. आणि ते मला ते व्हिडिओ काढता आला नाही मला ग्रीन कलरचं ते बॉर्डर देताना. आणि हा बघा ऑरेंज डेला मी ऑरेंज बनवून पाठवला होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.